बीएमसी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची हातमिळवणी, शिंदे यांचे काय होणार? महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे कुटुंब चर्चेत आलेलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे आणि त्यांचे चुलत बंधू मनसेचे नेते राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार का याची चर्चा सुरू झाली आहे. आता हे दोघे खरंच एकत्र येणार की दोन्ही नेते केवळ अटी आणि शर्ती घालून वातावरण करत आहेत हे येणारा काळ सांगणार आहे. ठाकरे कुटुंबातील हा वाद खरंच संपला आहे का? 20 वर्षांनंतर दोन्ही भाऊ पुन्हा हात मिळवणार का? यामागे राजकीय मजबुरी आहे का की राजकीय समीकरणं ज्यामुळे हे दोघे बंधू चूकभूल द्यावी घ्यावी म्हणत आहेत? महाराष्ट्राच्या राजकारणात पवार फॅमिली ठाकरे फॅमिलीचा दबदबा मानला जात असतो. मुंबई, कोकण आणि मराठवाड्यातील शहरी भागात शिवसेनेचा दबदबा आजही कायम आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या स्थापनेपासून नेहमीच मराठी अस्मितेचा आधार घेतलाय. महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेने आधी मराठी अस्मिता नंतर हिंदुत्वाचा आधार घेतला. शिवसेनेचे मतदार बहुतांशी मुंबईतील शहरी वोट बँक राहिलेली नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांनाच राजकीय वारसदार म्हणून घोषित केलं आणि त्यानंतर पुतणे राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण नावाचा पक्ष स्थापन केला आहे. काका बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे आज राज ठाकरे यांची वक्तृत्व शैली असल्यामुळे त्यांच्या भाषणांना प्रचंड गर्दी जमत असते, परंतु सतत धोरण बदल केल्याने त्यांची विश्वासार्हता कमी झालेली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.